सो हाय, नमस्कार मंडळी. तर आज होता माझा सुट्टीचा दिवस. म्हणजे हा ब्लॉग मी जुनाच आहे, पण मी आत्ता व्हॉइस ओव्हर करून अपलोड करते आहे. तर उठल्यानंतर मी बाहेर केस वगैरे विंचरून घेतले, ब्रश वगैरे केला आणि बेड वगैरे माझं सगळं काही क्लीन करून घेतलं. नंतर आज ऑफच होता मला, म्हणजे संडेचा ब्लॉग आहे हा, पण मी अपलोड लेट करते आहे कारण हे काही शॉर्ट्स वगैरे आहेत जे माझे जुने आहेत, जे मी शूट करून ठेवले होते. बट मी पब्लिकली पोस्ट नव्हते केले, बट आत्ता वाटते की पोस्ट करावं, सो मी पोस्ट करते आहे. तर सगळी काही डीप क्लिनिंग वगैरे माझी करून घेतली. त्यानंतर बरेचसे कामं माझे संडेला पेंडिंग असतात, जे की मी आज संडेला करत असते. नंतर झाडून वगैरे झाल्यानंतर मी कूलरमध्ये पाणी भरत होतं, कारण खूप सध्या गरमीचे पण दिवस होतात आणि मध्ये पाऊस पण पडतो आहे. समजत नाही आहे सीझन कुठला चालू आहे, कारण थंडी तितकीच वाजते, ऊनही तितकंच तापतं आहे आणि पाऊसही पडतो आहे, काही कळेना. असो, नंतर मी पोछा वगैरे करून घेतला. रूममध्ये पोछा वगैरे मारल्यानंतर मी गेले डायरेक्ट किचनमध्ये, कारण मला लेट होत होतं, फ्रेशही व्हायचं होतं, अंघोळ वगैरे बाकी होती. तोपर्यंत म्हटलं मी वरण टाकून देते. आज माझ्याकडे पालक होती, तर म्हटलं पालक तर मला भाजी अशी आवडत नाही. एक तर मला पालकचे पराठे किंवा पालकचे धपाटे वगैरे हे असं आवडतं, नाही तर पालकाचं वरण, जे की माझी आई खूप छान बनवते. मम्मीसारखं तर नाही, पण नक्कीच मी तिची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर डाळ घ्यायची आहे, डाळमध्ये पालक टाकून ते बॉईल होण्यासाठी टाकायचं आहे. जितकी आपण डाळ घेतो आहे त्याच्या 2.5 पट मिनिमम मी थोडीशीच डाळ घेतली आहे, सो तुम्ही अंदाजे पाणी वगैरे टाकू शकता. मी त्यामध्ये सोबतच टोमॅटो टाकला, थोडंसं आंबटपणा येण्यासाठी, कारण बॉईल झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा मी चिंच भिजू घालायला विसरलो होतो, त्यामुळे मी टोमॅटो यूज केला. तसं तुमच्याकडे जर चिंच भिजलेलं असेल तर तुम्ही यूज करू शकता. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, कारण मसाले वगैरे मी सध्या खात नाही आहे, माझी तब्येत ठीक नसते. मसाले वगैरे खाल्ल्यानंतर माझं पोट वगैरे दुखायला लागतं, म्हणून एकदम सिम्पलचीच रेसिपीज बनवते मी. त्यानंतर इथे माझे थोडेसे नखरे. नंतर मी अंघोळ वगैरे करून आले. अंघोळ झाल्यानंतर माझे तोपर्यंत पालक वरण म्हणजे शिजलेलंच होतं. 3 शिट्टी झालेली होती आणि शिट्टी झाल्यानंतर मी फ्रेश वगैरे होऊन परत गेले किचनमध्येच. तिथे घेतलं आहे मी मिरची पाहिजे यासाठी. मिरची मी सलग टाकत नाही, आणि मला मिक्सरमध्ये ग्राइंड करून पण नाही आवडत, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं लसण घेतलं आहे, मिरची करून थोडं त्याचा ठेसा बनवून घेतला आहे. एकदम बारीक पण ठेसा नाही करायचा आहे, थोडंच थोडं करायचं आहे. इथे जे आपण डाळ लावलेली होती ती पण बॉईल झालेलीच होती, त्याला मी स्ट्रेनरने स्ट्रेन करून घेतलं आहे. माझ्याकडे थोडंसं बेसनचं पीठ होतं, तुम्ही एक्स्ट्रा थोडंसं टाकू शकता, त्याने थोडंसं घट्ट होतं वरण, पातळ होत नाही, म्हणजे पाणी वेगळं आणि डाळ वेगळी, मेसचं जेवण नसतं ते. नंतर इथे जे मी भाजीपाला घेतलं, टोमॅटो वगैरे कट करून घेतला, थोडेसे शेंगदाणे आणि कढीपत्ताही भरून घेतला आहे. थोडंसं ऑइल घेतलं आहे, त्यामध्ये जिरा मोहरी टाकली आहे. नंतर जे आपण भाजीपाला घेतलेला होता लाईक त्यामध्ये मी कढीपत्ता टाकला आहे. नंतर ठेचा टाकून कांदे परतून घेतले आणि सोबतच मी शेंगदाणेही टाकले. ते तळून निघाल्यानंतर छान होतात. नंतर टोमॅटो टाकून थोडंसं मीठ टाकून त्याला शिजवून घेतलं आहे आणि लगेचच मी वरण टाकून फोडणी दिली आहे. आणि वरण इथे शिजत असताना मी बाकीचे कामही करतच होते. लगेचच मी इकडे माझं भातही लावून घेत होते, कारण मी आज पोळी वगैरे बनवून होते. मला वरण भात खूप खायला आवडतं आणि सोबतच मी क्लिनिंगही करून घेत होते. क्लिनिंग झाल्यानंतर जे भांडे वगैरे होते ते मी लावले आहेत आणि गॅस वगैरे पुसून घेतला आहे. गॅस वगैरे साफ केल्यानंतर जे डाग वगैरे होते ऑइलचे वगैरे मी ते पण साफ करून घेतले, कारण ते डाग जर तसे पडले तर खूप गंध दिसून जातो नंतर. रेडी झालेली होती माझी डिश. तुम्ही बघू शकता की ते छान तर काय मग कॉफी पीत मस्त मूवी एन्जॉय केला आणि बस.
तर बस अचानक लक्षात येऊन गेलं की मी 10-1 दिवसापासून मलाई जमा करते आहे आणि माझ्याकडे तूपही संपत आलेलं होतं. तर मी घरी तूप बनवते. 8-10 दिवसाला एकदा तरी बनवतेच मी. थोडंच बनवते कारण मी एकटी असल्यामुळे एवढं जास्त काही लागत नाही. आणि काय थोडीशी मलाई होती ती घेतली, त्यामध्ये पाणी टाकून बस मिक्सरला ग्राइंड केलं आहे. थोडा जास्त वेळ ग्राइंड करायचा आणि पाणी थोडं जास्त टाकायचं, त्यामुळे खूप छान मलाई येते. आणि मला एक मिनिमम 250 ग्रामचं येऊन जातं. एक 8 दिवसामध्ये जितकी मलाई जमा होते त्यामध्ये 250 ग्राम माझं तूप जमा होऊन जातं. नंतर तुम्ही बघू शकता किती छान लोणीवरती आलं आहे. याला तुम्ही बटर म्हणून पण यूज करू शकता. फ्रीझरमध्ये स्टोअर करावं लागेल त्यासाठी तुम्हाला. नंतर मी तूप ठेवलं होतं बनायला, पण असे याला बॉईल आल्यानंतर ते उतू जाण्याची शक्यता असते. तर मी ऑनलाईनच एक हॅक बघितला होता की जर यावरती आपण काही लोखंडाची स्टिक वगैरे ठेवली तर ते बॉईल होत नाही. ते तूप असो, लोणी असो किंवा दूध वगैरे काहीही असो, जर आपण लाकडी काही ठेवलं वरती तर ते खाली म्हणजे सांडत नाही. तर तो हॅक एकदम पास झाला होता माझ्याकडनं. नंतर तूप झालं होतं रेडी. त्याला गाळून घेतलं आहे आणि हे जे खाली खरड उरते त्यामध्ये थोडंसं आपण साखर किंवा गूळ टाकून खाल्लं तरी छान असतं. बस दॅट्स फॉर ऑल द डे.